परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्। राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम। राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम। राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम। राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम। राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम। राम हरे राम राम हरे राम राम हरे राम। श्री गुरु कृपेने आजच्या या सत्संग कार्यक्रमामध्ये श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त संत सज्जन भाविकांना व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम। भगवान श्रीराम तत्वाचा आस्वाद घेत घेत आपणाला आपली यात्रा पुढे पुढे घेऊन जायची आहे। जीवाला राम तत्वाच्या आस्वादाची आवश्यकता आहे। जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आस्वाद मिळत नाही, राम तत्वाचा आस्वाद मिळत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनातला वाद विवाद मिटत नाही। तोपर्यंतच हे वाद आहे जोपर्यंत आस्वाद नाही। म्हणून जीवाला प्रयत्न करायचा आहे आस्वादाचा। राम तत्व आहे, पवित्र तत्व आहे, पवन तत्व आहे, पावन तत्व आहे, परम तत्व आहे इत्यादी राम तत्वाला समजून घेत घेत जेव्हा आपण त्याचा आस्वाद घेतो तेव्हा आपल्या जीवनातला वाद खंडून जातो। आणि राम तत्व हे अभेद आहे। भेद आहे तरच वाद आहे। म्हणून तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी। गुरु शिष्य वाद संवाद होऊन जाते। आस्वाद घेण्याच्या उद्देशानं सत्संग केला आपण तर वाद भी संवादामध्ये परिवर्तित होऊन जाते।
आणि जेव्हा जेव्हा राम तत्वाचं विस्मरण होते तेव्हा संवाद भी वादामध्ये रूपांतरित होऊन जाते. म्हणून आपल्या जीवनामध्ये वाद का मिटत नाही? भेद मिटला नाही. भेद का मिटत नाही? परमतत्वाचा स्वाद आला नाही. परमतत्व हे सर्वामध्ये आहे, व्यापक आहे, सर्वत्र आहे. तत्व हे कधी परिस्थितीवर, वस्तुस्थितीवर अवलंबून नाही. लहान थोर, श्रेष्ठ कनिष्ठ इत्यादी गोष्टीवर ते तत्व अवलंबून नाही. संसारामध्ये जेवढं काही आहे, लहान मोठं बरं वाईट, ते संपूर्ण संसार त्या रामतत्वाचा आश्रयानं, आधारावरच हे सगळं चालतं. चोराला बी चोरी करायची असली तर त्याच्याच आधारानंच करावं लागतं. सज्जनाला सत्कर्म करायचं असेल तर त्याचाच आधार घेऊन करावं लागतं. चोराला चोरी करण्याचा आधार बी तत्व आहे. सत्कर्म करणाऱ्या सज्जनाला सत्कर्म करण्याचा आधार भी तत्वच आहे. दोन्हीचा आधार तेच आहे. परंतु त्याचा स्वाद घेतला तर विवाद मिटते आणि तेच चोर एक साधू होऊन जाते. आणि त्याचं जर ओळख नाही झाली तर साधू भी चोर होऊन जाते. थोडं समजून घ्या. एक तत्वाचा जर आपण ओळख नाही झाली तर बऱ्याच वाईट होऊन जाते. आणि त्या तत्वाची ओळख जर झाली तर वाईटाचं बरं होऊन जाते. असे कितीतरी उदाहरण आपल्याला पाहता येईल. आपल्या सर्वांना एक गोष्ट माहीत आहे, महर्षी वाल्मिक ऋषी हे ऋषी होते का आधी? काय होते माहीत आहे ना सर्व? चोर होते. मग साधू का झाले? साधू होण्याचं कारण काय? राम तत्वाची ओळख झाली त्याला. आणि कोण करून दिली? नारदानं करून दिली. तेव्हा ते चोराचा साधू झाला. आणि जर आपण साधू म्हणून जरी ठरवून घेतला आणि लोकांनी जरी आपणाला ती उपाधी दिली, डिग्री, हरिभक्ती परायण, श्री श्री पूजनीय वंदनीय वैराग्यमूर्ती, अमुक मूर्ती, तमुक मूर्ती, हे सगळे नाव जरी लोकांनी दिले आणि त्या तत्वाचा जर आपणाला स्वाद नसेल, ओळख नसेल, तर हे साधू भी काय होते? सांगा ना एक बार. भीती वाटाली का? चोर होऊन जाते. होऊन जाते नाही, झाले, सगळे चोरच झाले. बस फरक एवढाच आहे की ते चोर रात्री लुटत होते आणि हे चोर दिवसा लुटायला लागले. ते चोर नाराज करून लुटत होते, हे चोर राजी करून लुटाले समाजाला. आधी राजी करायचं, प्रसन्न करायचं. मला तर तुम्ही तर माफ करता की नाही, पण देव बी करते की नाही, एवढं लय पुढे गेले आता. माझं मलाच वाटायला की जास्त पुढे चालले आता. पण आहे तर केवळ सत्य आहे. आता काही उपायच नाही. राम तत्वाचा स्वाद मिळाल्यानंतर त्याने या सांसारिक पदार्थाचा आस्वाद कशाला घेत बसते? सरळ सरळ है नहीं? जब किसी को परम तत्व का स्वाद मिल जाता है तो फिर ऐसे हल्के फुल्के स्वादों को क्यों चखता हो? आवश्यकता नहीं पड़ती. जब तक परम तत्व की पहचान नहीं होती, खोज नहीं होती, तब तक ये सारी चीज़ें अपने को महत्वपूर्ण लगने लगते हैं.
और इसी के उलझन में ये जीव पड़ जाता है. आपण भी सध्या सांसारिक स्थितीमध्ये एवढं मग्न, लग्न, संलग्न आणि तल्लीन होऊन राहिलेले आहोत. याचं कारणच एक आहे, राम रसाची या चवी आन रस रुचती केवी. रामरस मिळाला नाही तर हे आनरस, आनरस म्हणजे सत्ता, संपत्ती, पद, पदवी, प्रतिष्ठा, गादी, उपाधी, हे सगळे कोणते रस आहे? आनरस. एक है राम रस और बाकी सब आनरस है. हे सगळ्या आनरसाची चव कशामुळे यायली? राम रसाची प्राप्ती झाली नाही. आणि जिथं रामरसाची प्राप्ती होते तिथं आम्ही पोहोचलो नाही. आणि आम्ही जिथं पोहोचलो तिथं रामरसच नाही. असे भानगडी झाल्या. सगळी फुटाफूट होऊन गेले. परेशान है जीव. इतने सत्संग करते, इतने पुराण पढ़ते, इतने हनुमान चालीसा करता है आदमी, इतनी सुंदर सुंदर कांड के पाठ हो गए, लेकिन अभी भी शांति, समाधान, सुख क्यों नहीं मिला? परेशानी आहे. तिथपर्यंत पोहोचलंच नाही. त्या पूर्वीच्या लोकांनी प्रपंच रचना भोगून त्यागली. संतांनी काय केली? प्रपंच रचना सर्वही भोगून त्यागिली. आणि आम्ही जसजसे मोठे साधू हो तसतसे त्यागातून भोगाकडे चाललो. भोग वाढत चालला आमचा. आता जर कोणी आरती लिहिली कोण्या महाराजासाठी तर अशी लिहावं लागेल, प्रपंच रचना सर्वही त्यागून भोगिली, अशी लिहावं लागेल. आता जगद्गुरु तुकोबारायासाठी लिहिली गेली. कशी लिहिली? प्रपंच रचना सर्वही भोगून त्यागिली. आता काय लिहावं लागेल म्हणा? त्यागून भोगिली. मला वाटते आता माझं सत्संग तुम्हाला चांगलं कळलं आहे असं मला वाटायलंय. आता शंका होती आजपर्यंत, पण आता वाटायला की कळलं आहे सत्संग. म्हणून राम तत्व हे राम राम आहे काय? राम आतापर्यंत जीवाला आराम मिळाला नाही, आतापर्यंत विश्राम मिळाला नाही, आतापर्यंत परिणाम मिळाला नाही, आतापर्यंत हे तिन्ही गोष्टी मिळाल्या नाहीत. आराम, विश्राम, परिणाम हे मिळाला नाही. याचं कारणच एक आहे की एक मिळाला नाही तर हे सही काहीच मिळणार नाही. राम मिळाला नाही तर काहीच मिळत नाही. विश्वामित्राच्या यज्ञामध्ये यज्ञसिद्धी कशानं झाली? आधी होत नव्हती. मारीच, सुभाऊ, ताटिका असे राक्षस यज्ञाचा विध्वंस करीत होते नेहमी. शरादपी शापादपी असं सामर्थ्य विश्वामित्राकडे होतं. श्राप दिलं तर जळून जाते. युद्ध करण्याची कलावी होती त्यांच्यामध्ये. धनुर्विद्या, अस्त्रविद्या, शस्त्रविद्या, मंत्रविद्या, सगळी विद्या पारंगत होते. कोण होते? विश्वामित्र मुनी. परंतु सिद्धीला जायना गेलं. एवढं असून भी आपल्याकडे काय नाही. घरदार, मकान, दुकान, संपत्ती, पद, पदव्या, समाज, प्रतिष्ठा, गनगोत, सोयरे, दायरे, सब कुछ है, फिर भी सिद्धि क्यों नहीं हो रही? सब था विश्वामित्र जी के पास, लेकिन सिद्धि नहीं हुई यज्ञ की.
केवल राम का अभाव था. एक राम नसल तर सगळ्या विद्या व्यर्थ आहेत. एक राम नसल तर सगळी संपत्ती व्यर्थ आहे. शस्त्रविद्या, अस्त्रविद्या, मंत्रविद्या सगळ्या व्यर्थ आहेत विद्या. 14 विद्या, 64 कला एका रामा वाचून व्यर्थ आहेत. ते कसं? तुम्हाला वाटेल की राम नाही तर हे विद्या कशा व्यर्थ होतात? सांगतो. रंग आहे, रूप आहे, नाक, डोळे, सुंदर सौंदर्य, शरीर यष्टी सुदृढ आहे, मजबूत आहे, पुष्टी आहे, तुष्टी आहे, एकदम बढिया शरीर, खूबसूरत आहे. फक्त त्याच्यामध्ये काय नाही, व्यर्थ आहे की कामाचं आहे? मग तसंच आहे, सगळं व्यर्थ आहे. आता समजलं? तर ज्या ज्या गोष्टीला शोभा आहे ते कशामुळे आहे? कलेची शोभा, कलावंताकडे असलेल्या कलेची शोभा कशामुळे आहे? विद्वांस जे आहेत, विद्या आहे, विद्वान आहे, त्याच्याकडे विद्येची शोभा कोणामुळे आहे? रामामुळे आहे. सुंदर आहे, सौंदर्य आहे, त्या सौंदर्याची शोभा कशामुळे आहे? चैतन्याची शोभा शोभत आहे. ज्याच्याकडे जे शोभत आहे ते कोणामुळे शोभते? घमेंडीमुळे, रामामुळे शोभते. राम नाही तर ह्या कशाचं बी काम नाही, सब व्यर्थ आहे. विश्वामित्राला कळालं की आपल्याकडे आहे पण सगळं रामा वाचून व्यर्थ आहे. म्हणून विश्वामित्र रामाची मागणी करण्यासाठी दशरथाकडे आले आणि त्यांनी घेऊन गेले. सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा राम आले तेव्हा विश्वामित्राचा यज्ञ सिद्धीला गेला, सिद्ध झाला. तर असं रामा वाचून कुठलीही गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही. रामा वाचून कुठलीही गोष्ट सिद्धीला जाऊ शकत नाही. ज्याच्याकडे जे आहे त्या सगळ्या गोष्टीची शोभा, आधार कोण आहे? राम आहे. सौंदर्याची, विद्येची, संपत्तीची, प्रतिष्ठेची, आपल्या ज्या ज्या काही मोठेपणाची, प्रत्येकाला जी जी शोभा आहे. आपणाला काय वाटते की आपल्यात कला आहे ना, त्या कलेचा मोठेपणा आहे, माझाच मोठेपणा आहे, आपला नाही ते मोठेपणा. एखाद्या महाराजाला कोणी मोठेपणा देत असेल तर ते मोठेपणा महाराजाचा नव्हा, महाराजात असलेल्या विद्येचा, ज्ञानाचा मोठेपणा आहे. आणि ते ज्ञान कोणाचं आहे? रामाचं आहे, म्हणजे देवाचं आहे. त्याला काही बी नाव द्या बरं का, असं अधिक माझ्याकडून काही आफत नाही. तुम्ही राम म्हणा नाही तर शंकर म्हणा, तुम्ही काही बी म्हणा, त्याचं नाव कोणतंही द्या, पण एक तत्व. राम राम म्हणलं तर कोणाकोणाला राम आवडत नसेल तर दुसरं नाव ठेवून घ्या, आम्हाला काही आफत नाही त्याची. जो भी नाम आपको रखना है रख लो. हनुमान तो हनुमान सही, उसमें क्या. परंतु एक तत्व, नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. एक राम तत्व आहे आणि ते तत्व आपल्यातच नसून, तत्व त्याला म्हणतात की जे सर्वात आहे, सर्वात राहते, ते तत्व आहे. तत्व शब्द आला की समजायचं की ते जे सर्वात राहते तेच तत्व आहे. आणि म्हणून तत्वाचं दर्शन झालं समाधान होते, तत्वाचं दर्शन झालं शांती होते, तत्वाचं दर्शन झालं विवादमुक्त होते. मी मागे एकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता, इथं सांगितलं नाही माहीत नाही. एक ओवी आहे, गुरुतेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अथी जैसे. एक ओवी आहे, याच्यात 4 गोष्टी आहेत. गुरु,
एक ज्ञान, दोन आत्मदर्शन, समाधान, चार बातें. ज्ञान कुठं आहे? जिथं गुरु आहे तिथं. आत्मदर्शन कुठं आहे? तिथं ज्ञान आहे तिथं. आत्मदर्शन कुठं आहे? जिथं ज्ञान आहे तिथं, है ना. समाधान कुठं आहे? जिथं आत्मदर्शन आहे तिथं. मराठी समजेल तुम्हाला. गुरु कुठं आहे? जिथं ज्ञान कुठं आहे? जिथं गुरु आहे तिथं, है ना. आत्मदर्शन कुठं आहे? जिथं ज्ञान आहे तिथं. समाधान कुठं आहे? जिथं आत्मदर्शन आहे तिथं. इकडून आता इकडून बघा, गुरु कुठं आहे? तिथं ज्ञान आहे. ज्ञान जिथं आहे तिथं आत्मदर्शन आहे. आत्मदर्शन आहे तिथं समाधान. आपली खटपट कशासाठी आहे? अजून काय झालं नाही? आतापर्यंत झालं नाही. एक कारण आहे. एक आत्मदर्शन आहे आणि एक अनात्मदर्शन आहे. किती? हे किती आहे? दोन. अनात्मदर्शन म्हणजे काय? हे संसार, हे सृष्टी, हे कोणतं दर्शन आहे? अनात्मदर्शन आहे. आता हे शरीर आहे, हे शरीर अनात्मा आहे की आत्मा आहे? काय? अनात्मा. आत्मा म्हणल्यावर मरत नव्हतं हे. नाशिवंताला काय म्हणतात? अनात्मा. हां, तुम्हाला हे शब्द माहीत नव्हता, माझीच चूक झाली. शाश्वताला आत्मा म्हणतात आणि नाशिवंताला अनात्मा म्हणतात. आता सांगू शकता तुम्ही, हे शरीर अनात्मा आहे की आत्मा? हां, अनात्मदर्शन एक आहे. अनात्मदर्शनामध्ये समाधान होत नाही, म्हणून आत्मदर्शनानंच समाधान होते. काय होते तर त्याचं कारण आहे की अनात्मा मध्ये विषमता आहे सृष्टीमध्ये. आता इथं आपण जमलेले माणसं एकसारखे आहोत की अलग अलग आहोत? अलग अलग आहोत. अलग अलग असलेल्या माणसामध्ये आत्मा अलग अलग आहे की एकसारखा आहे? हां, श्रोते खूप छान आहेत, शहाणे आहेत श्रोते, ध्यान लावून ऐकालेत. मग अनात्मामध्ये अनेकता आहे, अनात्मामध्ये विषमता आहे आणि आत्म्यामध्ये समता आहे. समबुद्धी घेता समान श्री हरी समता आहे. समता ज्याच्यामध्ये आहे ते एक आहे आणि विषमता ज्याच्यामध्ये आहे ते अनेक आहे. अनेक असल्यामुळे काय होते की त्याच्यामध्ये स्पर्धा सुरू होते, निवड सुरू होते. निवड कळाली ना. आता तुम्ही एखादी मुलगी पाहायला जातात, गेल्या गेल्या डायरेक्ट जे बघली तेच पसंत करणार. 10, 20, 25, 50 लईच मस्तीवाला असला तर 100 बी बघते. का बघते तर अनेक आहेत, विषमता आहे. एक काळी आहे, एक गोरी आहे, एक खुजी आहे, एक उंच आहे, एक जाड आहे, एक रोड आहे, माझ्यासारखी अलग 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 आहे. इतक्या मुली पाहण्यामध्ये समाधान होते का? सृष्टीमध्ये कोणतीही गोष्ट एकसारखी नाही, अनेक प्रकारची असल्यामुळे हे याचं दर्शन समाधान देऊ शकत नाही. विषमता आहे सृष्टीमध्ये, विषमता आहे. एक पाहिलं तर त्याच्याहून दुसरं चांगलं वाटते, ते पाहिलं तर त्याच्याहून तिसरं चांगलं वाटते. समाधान कुठं होते? समाधान तेव्हा होते की त्याच्यापेक्षा दुसरं काहीच चांगलं नाही आणि दुसरं नाही, एकच आहे. तेव्हा समझ गए ना बात को? मराठी अच्छी समजती. तर हे अनेकता आहे, हे अनात्मदर्शन आहे आणि एकता आहे ते आत्मदर्शन आहे. मग समाधान केव्हा होते? आत्मदर्शनानं होते.
आता हे सृष्टीकडे पाहिलं, व्यक्तीकडे पाहिलं तर सृष्टीमध्ये गुणदोष आहेत, विषमता आहे. एक पापी आहे, एक पुण्यवान आहे, एक काळा आहे, एक गोरा आहे, एक चांगला आहे, एक वाईट आहे, एक अनुकूल आहे, एक प्रतिकूल आहे. समाधान देऊ शकते हे सृष्टी? ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही किती 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 सुंदर माणसाला बघल्यावर समाधान झालं? झालंच नाही. अजून पाहूच वाटते दुसरं. किती विषय भोगल्यानंतर समाधान झालं? अजून आपल्यापेक्षा कोणीतरी भोगी मोठा आहे त्याच्याकडे बघून पुन्हा ईर्ष्या पैदा होते की माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे. हे समाधान देणारी सृष्टी नाही. मग आत्मदर्शन काय आहे? तर या सृष्टीमध्ये अनात्म असलेल्या, उपाधी असलेली सृष्टी, ह्या प्रत्येक अलग अलग दिसणाऱ्या शरीरामध्ये, वस्तूमध्ये आधार एक आहे. त्या एक आधाराचं दर्शन, एक आत्म्याचं दर्शन म्हणजेच समाधानाचं कारण आहे. आणि हे कशानं होते? आत्मदर्शन ज्ञानानं होते. कोणतं? हे पोट भरायचं शाळेत शिकलेलं ज्ञानानं होईना ते. गुरुतेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. आम्हाला दर्शन कशाचं होते आता पाहिल्यावर? आता मला कोण दिसाले? हे बाया दिसाल्या, हे गडी दिसाले, ते तिकडे लहान मोठे, कोणी खाली बसले, कोणी वरी बसले, हे सगळं दिसालं. अलग 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 विषमता दिसाली मला. आणि संतांनी जेव्हा पाहिलं तेव्हा काय दिसलं? ही सृष्टी बघितली नाही. सृष्टीमध्ये, उपाधीमध्ये, शरीरामध्ये कोण आहे त्याला पाहण्याचं ज्ञान संताकडे आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी अथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. माऊली सांगतात की ते तत्वज्ञ आहेत, तत्वाचा स्वीकार करतात, ते तत्वज्ञ आहेत. बोलणारे तत्वज्ञ नाही, जे आत्मदर्शन करतात ते तत्वज्ञ आहेत. आणि जे अनात्म सृष्टीचं दर्शन करतात ते तत्वज्ञ नाहीत. आम्ही त्याला तत्वज्ञ, ज्ञानी, पंडित, महाराज नाव देतो. एक ओवी आहे, सुंदर ओवी आहे. तैसे उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञे संत स्वीकारिती. कोणते संत? तत्वाचा स्वीकार करणारे तत्वज्ञ आहेत. आम्ही तत्वज्ञ केव्हा होऊ? जोपर्यंत आम्हाला शरीराच्या पलीकडे जाऊन आत्मज्ञानाचं दर्शन होईल, आत्म्याचं दर्शन होईल, तेव्हा आम्ही कोण होऊ? तत्वज्ञ, संत. ज्याला सृष्टी दिसते ते संत नाही. सृष्टीत काय आहे हे दृष्टी ज्याला आहे ते संत आहे. हे अवघड आहे काम. म्हणून हे जर दिसलं की त्याचा स्वाद ज्यांनी घेतला त्याचा वाद मिटून गेला. आता बी काही महाराज मंडळी येथे बसले की वादच करीत राहतात. का करतात? ते तत्वज्ञ नाहीत. जिथं तत्वज्ञ आहेत तिथं संवाद आहे, आणि जिथं तत्वज्ञ नाहीत तिथं विवादच आहे. भले महाराज लोकांची का हे राही ना सभा, पण विवादच विवाद आहे. आता इथं त्या शाही स्नान, आता कुंभमेळा आहे. बिना झगड़े का कुंभ मेला अभी तक नहीं हुआ. देखा किसी ने? स्नान के लिए पहले हमारा मान है, पहले हमारा मान है. हे तत्वज्ञ आहेत का?
हे मठज्ञ असतील, शिषज्ञ असतील, है ना, धनज्ञ असतील, हे मी द्यायला नाव आहेत, पोथीमध्ये नाही ते नाव. धनज्ञ, मठज्ञ, शिषज्ञ, काय काय नाव देऊ होतं त्याला, परंतु तत्वज्ञ नाही.